विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. विद्यासार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण धाडसी हाली या पाठाचं प्रकट वाचन करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. धाडसी हाली. तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळांची, कोणी म्हणेल छट, झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेलो तरी ते पळून जातं. कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते. त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती, त्यात काय असतं घाबरण्यासारखं? दिवा लावला की अंधार गायब. पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर तुम्हाला काय वाटेल? छे, वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिम्मत कोणी करेल? नाही ना. पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. हाली बरफ ही ती धाडसी मुलगी. या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन 2013 मध्ये वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ताणसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. जंगलाची, तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते. ते निर्भय असतात. जंगल ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात. ताणसा धरणाच्या परिसरातील आटगाव जवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे. तेथे हाली बरफ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली, पाणीदार डोळ्यांची, सावळ्या रंगाची, काटक हाली बरफ ही वारली या आदिवासी समाजाची आहे. हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते. एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला. घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले? चला आपण तिच्याकडूनच ऐकूया. हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या. प्रश्न: तू जंगलात कशासाठी गेली होतीस? तुझ्यासोबत कोण होतं? हालीनं उत्तर दिलेलं आहे, लाकरा आणायला गेलतो. माझ्यासोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती. पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला. तिचं पाठीचा लचका तोरला, मांडी आणि पायाचा लचका कारला. बहीण जखमी झाली. प्रश्न: तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस? हाली म्हणते, मी आधी घाबरशी झालो. मग दगड आपटली. लांब लांबची लोक आरडावरडा केल्यावर धावत आली. मी जोरात मोठी मोठी दगड आपटली. वाघाला दगड लागली. मग वाघ पळून गेला. प्रश्न: लोकांनी काय मदत केली? हाली म्हणते, मी आरडावरडा केला तेव्हा काही लोक लाकडा गोळा करत होती. ती पण धावत आली. प्रश्न: ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? हाली: गावच्या लोकांनी सांगला. प्रश्न: तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं? हाली:
पहिल्यांदा शहापूरचे दवाखान्यात नेली, मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलला नेली. प्रश्न, तुझी बहीण वाचली का? हाली म्हणते, बहीण वाचली. प्रश्न, बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटतं? हाली म्हणते, आम्हाला बरा वाटला. प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली? हाली, आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुधीक मदत केली. गावाचे शिक्षकांनी सुधीक मदत केली. प्रश्न, तुझं पेपरात नाव आलं, बातमी छापून आली तेव्हा तुला कसं वाटलं? हाली, चांगला वाटला. प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं. तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस? हाली म्हणते, दिल्लीला माझ्यासोबत माझी आई, माझा मामा होता. प्रश्न, दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं? तेथील अनुभव सांग. हालीचं उत्तर ऐका. दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला. तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरा होती. काही पोरांची हत्तीवर्षी मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलो. चांगला खायला मिळाला, खेळायला मिळाला. 15 दिवस दिल्लीत होतो. प्रश्न, तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? हाली म्हणते, मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला. प्रश्न, तू किती शिकलीस? हाली म्हणते, मी शाळेने गेलो नाही. आमची गरिबी, कुटुंब मोठा म्हणून शाळेने गेलो नाही. प्रश्न, तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुला मुलींना तू काय सांगशील? हाली म्हणते, घाबरले नाही पाहिजे, लोकांना वाचवले पाहिजे. प्रश्न, एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला, सगळ्यांनी तुझं कौतुक केलं, मग तुला काय वाटलं? हाली म्हणते, मला चांगला वाटला, पण मला काम मिळाला असता तर जास्ती चांगला वाटला असता. प्रश्न, सध्या तू काय करत आहेस? हाली म्हणते, मी लग्न करून रातांधळे पाड्याला राहती, दिवसभर मोलमजुरी करते. हालीचे आभार मानून आम्ही निघालो तेव्हा तिचं धाडस, तिची परिस्थिती यांचाच विचार आमच्या मनात होता. या पाठ्यपुस्तकासाठी ही मुलाखत मराठी कार्यगट सदस्य प्राध्यापक जयवंत पाटील यांनी घेतली आहे. धन्यवाद.